पायांची देखभाल, मॅनिक्युअर म्हणजे हातांची देखभाल. तर पेडिक्युअर आपण कशासाठी करतो? पेडिक्युअर म्हणजे पेडिक्युअर करताना आपल्या पायांमध्ये रक्त विसरण होते, पाय स्वच्छ होतात, नखांची काळजी केली जाते. बघा काही काहींचे नख असे छोटे छोटे असतात, त्याची वाढ होत नाही, आणि काहींचे नख लगेच गळून पडतात, म्हणजे नख वाढत नाहीत त्यांचे. तर त्याच्यामध्ये काहीतरी रक्त विसरण क्रिया व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पेडिक्युअर करायचं असते. पेडिक्युअर ब्लड सर्क्युलेशन होते आणि नेलपर्यंत ते रक्त पोहोचते, त्याच्यामुळे नेलची वाढ व्यवस्थित होते. तर आपण प्रॅक्टिकल घेऊ आणि पेडिक्युअरमध्ये पूर्ण टूल्स त्याचे मी तुम्हाला इथे डायग्राम काढून दिलेले आहे. हे टूल आपण रिअलमध्ये बघू आता. ठीक आहे, समजलं तुम्हाला पेडिक्युअर म्हणजे काय? आणि आपली ज्वेलरी रिमूव्ह करायची, आपली पण आणि कस्टमरची पण. ओके, सपोज आपण आता 10 ते 15 मिनिटांचे पाय पाण्यामध्ये भिजू घातले आणि पेडिक्युअर करताना आपण ते टूल्स तुम्हाला मी थिअरीमध्ये जे टूल्स दाखवतात, नेल कटर, नेल फायर, क्युटिकल कटर आणि पुशर. म्हणजे सगळे टूल्स आपण पेडिक्युअरमध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे, नेल कटर, नेल फायर कटर आणि पुशर. तर जेव्हा आपण कस्टमरचे पाय 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजले तर स्टार्टिंगला आपण याला म्हणतात स्पिनिंग स्टोन. जेव्हा पायांना वेगळं पडलेलं असतं ग्राहकाच्या, ते निघत नाहीत ना, तसे निघत पडत जर आपण घासलं की ना भिजू घालायचं तर त्याला लाट 10 ते 15 मिनिटं पाय भिजू घातल्यानंतर आपण कस्टमरच्या पायांना स्पिनिंग स्टोनने थोडं ब्रश करतो. त्याच्यामुळे त्याचे जे पायाचे पॅटर्न जे वेगळं पडलेले असतात त्याच्या साहाय्याने निघून जातात. मध्ये मध्ये आपण याचं ड्राय नाही झालं पाहिजे, तर पाण्याचं पण आपण मध्ये मध्ये उपयोग करायचा. ठीक आहे, ग्राहकाला इजा होणार नाही अशा टाईपमध्ये आपण त्याचे नेल्स काढायचे. व्यवस्थित होतं, पण हे तुम्हाला पकडायला सोपी जाते आणि याची तुम्हाला पकडायची टेक्निक माहीत नसते, त्याच्यामुळे याचीच प्रॅक्टिस करायची. या क्युटिकल व्यवस्थित निघतात. सपोज फक्त हे पकडायला हार्ड आहे तर आपण अशा टाईपमध्ये पकडू शकतो, किंवा याच्यामध्ये एक बोट टाकून असं पण पकडता येते. आपली पकड व्यवस्थित पाहिजे. आणि याच्यामध्ये स्वच्छतेची पण काळजी करायची, म्हणजे ग्राहकाला जर काही त्याच्या पायाला इजा झालेली असेल, लहान वगैरे काही खास फुटली असते ना, पायाला जर जास्त फुटली असेल तर त्याच्यावर आपण प्रॅक्टिकल चालत नाही. म्हणजे आपण जे प्रोडक्ट यूज करतो त्याच्यापासून आणखी इजा होते. म्हणून आपण ग्राहकाचं पेडिक्युअर करताना त्याला विचारायचं की तुम्हाला त्याचा त्रास तर नाही आहे, तुम्हाला तुमच्या पायाला काही इजा तर नाही झालेली. पार्लरमध्ये आलं पाहिजे. पेडिक्युअरमध्ये एक्स्ट्रा त्यांना सांगायचं की आमच्याकडनं तुम्हाला एक्स्ट्रा आहे, म्हणजे आम्ही काही चार्जेस घेणार नाही, फ्रीमध्ये ग्राहकाला बेनिफिट लावून देऊ. महिन्यातून किंवा 15 दिवसातून क्लीनअप केलं पाहिजे. क्लीनअप केलं की आपल्याला महिन्याच्या 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला किंवा 1 महिन्याला कमीत कमी 15 दिवसाला तरी आपण क्लीनअप केलं पाहिजे. क्लीनअप करताना आपल्या स्किनमधले जे पोच असतात ते ओपन होतात, त्याच्यामध्ये घाण बसलेले असते, बंद झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्या स्किनमध्ये हे
पण होते, म्हणजे स्किन ब्लॅक पण होते आणि व्हाईट हेड ब्लॅक हेड पण येते. कशामुळे तर जी घाण बसून गेलेली असते ना, तर त्याच्यामुळे ते पोच बंद झालेले असतात. बंद झालेले पोच आपल्या स्किनमध्ये काम करत नाही. स्किनमध्ये जे पोच असतात रूटमध्ये ते ओपन करण्यासाठी आपण कर्मंडला डेव्हलप केलं पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन पण होते, स्किन पण उजळते आणि आपली स्किन ग्लो करते आणि स्किनमध्ये टाईटपणा पण येते, टाईटनेस येते. क्लीनअप किंवा फेशियल काही करत असताना पण आपले हात वरती आले पाहिजे, नाकी खाली गेले पाहिजे आणि सर्क्युलेशन म्हणजे नाही घ्यायचे. कंडिशनर आपण याच्यासाठी करतो, शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर म्हणजे जेव्हा शॅम्पू करतो तेव्हा शॅम्पू केल्यावर कंडिशनर केलंच पाहिजे. कंडिशनरनं आपण शॅम्पू करतो, आपल्या केसांमध्ये घाण निघून जाते, पण नंतर जेव्हा शॅम्पू केल्यानंतर घाण निघून गेल्यानंतर केस सुकतात आणि आपण बाहेर जातो, पोल्युशन राहतेच ना बाहेर, ते परत बसते आपल्या केसांवर, डस्ट बसते ना, तर ते बसलं नाही पाहिजे. त्याला कव्हर करायचं काम कंडिशनर करते, म्हणजे केस खराब होत नाही, ड्राय होत नाही आणि दोन मुंगे वाल पण होत नाही. त्याच्यासाठी जेव्हा पण आपण शॅम्पू करतो तेव्हा आपण कंडिशनर केलंच पाहिजे. कंडिशनर शॅम्पू करताना शॅम्पू आपण 2 मिनिटं करतो, म्हणजे स्काल्पलाच करतो, पण कंडिशनर 2 ते 2.5 इंच खाली त्याच्यानंतर करायचं, इथेच करायचं, स्काल्पला करायचं नाही. आणि 1 मिनिट त्याला अशी मसाज द्यायची. शॅम्पूला जास्त वेळ देतो आपण, कंडिशनरला जास्त वेळ मसाज द्यायची नाही. जर स्काल्पमध्ये मसाज केला तर काय होते, हेअरफॉल होतात, त्याच्यामुळे म्हणून आपण आतमध्ये मसाज द्यायची नाही. कंडिशनर केल्याने वाल म्हणजे केस चमकदार पण बनतात, सिल्की पण होतात आणि बाहेरच्या धुळीपासून त्याचं रक्षण पण होते केसांचं. त्याला कव्हर करायचं काम कंडिशनर करते. समजलं? ठीक आहे. कॉस्मेटॉलॉजी हा ट्रेड स्किन संबंधी आहे. हा ट्रेड 1 वर्षाचा आहे. या ट्रेडमध्ये तुम्हाला हेअर, स्किन, मेनिक्युअर, पेडिक्युअर आणि अशा विविध आपल्या स्किनबद्दल शिकवण्यात येते. हा कोर्स 1 वर्षाचा आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार टाकू शकता. स्वयंरोजगारमध्ये स्वतःचे पार्लर सुरू करू शकता आणि स्वतःचेच नाही तर तुम्ही अशा विविध मुलींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकता. आणि तुमच्या ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ITI कॉलेजवर अनुदेशक म्हणून शिकवण्याची संधी मिळते. आणि तुम्हाला जे आपले प्रोडक्ट बनतात, जसे फेशियलचे प्रोडक्ट, स्किनचे प्रोडक्ट आणि मेकअपचे प्रोडक्ट, अशा विविध कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब पण मिळू शकते. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकता आणि दुसऱ्यांना पण रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकता.